जय भीम. सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बौद्धांचे सण मंगल दिन. त्याचे लेखक आहेत शामराव वाकोळे. जगण्यात एकटेपणा आणि तोपणा यायला लागला की कंटाळा वाटायला लागतो, नाही का? पण थोडा जरी बदल झाला तरी वेगळेपणा, मोकळेपणा वाटू लागतो, उत्साह वाढू लागतो, समाधान वाटू लागते. पण हे केव्हा? जर चार चौघात गेलो तर, एक दुसऱ्याशी संवाद संपर्क केला तर, मैत्री वाढली तर, विचारांची देवाणघेवाण केली तर, त्यातून एकत्र येण्याचे महत्त्व कळू लागते. मनाचे समाधान हाच प्रत्येकाच्या त्यामागील उद्देश असतो. एकत्र येण्यासाठी लोक वेगवेगळे निमित्त शोधत असतात, घटना शोधत असतात, कारण शोधत असतात. मग ते कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो, पंथाचे असो, समूहाचे असो. त्या निमित्ताला, कारणाला, प्रसंगाला लोकांनी आजवर सण, मंगल दिवस हे नाव दिले. एक मंगल दिवस, पवित्र दिवस, मांगल्याचा दिवस, उत्साहाचा दिवस, आनंदाचा दिवस, भरभराटीचा दिवस असा लोकांचा समज आहे. एक प्रेरणा असते, कारण प्रत्येक माणूस जीवनात कुठे समाधान मिळेल हे शोधत असतो. त्याशिवाय त्याला करमत नाही आणि त्याच्या मनाचे समाधान होत नाही. लोकांना त्याचे महत्त्व वाटावे म्हणून या सणांचा संबंध लोकांकडून धर्म, रूढी, परंपरा तसेच महापुरुषांच्या जीवन प्रसंगाशी जोडला गेला. आज तागायत वेगवेगळ्या लेखकांनी त्या निमित्ताने वास्तविक तर काहींनी काल्पनिक कथा, कहाण्या रचल्या, गीत रचना केली. शासनाकडून सुद्धा लोकांच्या श्रद्धा व भावनांचा वेळोवेळी विचार करावा लागतो. शाळा, महाविद्यालयांना, सरकारी तसेच सार्वजनिक क्षेत्रांना सण, मंगल दिनानिमित्त सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जातात. सर्वच धर्मात सण साजरे करण्याची प्रथा आहे, परंपरा आज तागायत चालत आलेली आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक समूहाची वैशिष्ट्ये अशी श्रद्धा असते, भावनिक प्रतिसाद असतो. काही लोक तर सणांची अशी व्याख्या करतात की समाजाद्वारे साजरी केली जाणारी घटना म्हणजे सण. एखादा प्रसंग म्हणजे सण त्या घटनेचा प्रसंगाचा आपापल्या पद्धतीने लावलेला संबंध आहे. सण किंवा मंगल दिन काही लोकांकडून धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कारणांनी साजऱ्या होणाऱ्या दिवसांना सण म्हणून संबोधले जाते. भारतातील काही सण, उत्सव हे ऋतूशी जोडलेले आहेत. जसा मोसम तसा सण, तोच मंगल दिन म्हणून पुढे रूढ होऊ लागतो. या निमित्ताने लोक एकत्र येतात, एकमेकांना प्रेमाने भेटतात, गोडधोड मिष्टान्नावर ताव मारत असतात, पौराणिक कथा, कहाण्या सांगत असतात. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असतो. सण, मंगल दिवस साजरी करण्याची प्रथा, परंपरा जशी वेगवेगळ्या धर्मियांमध्ये आहे तशी बौद्ध जगतात सुद्धा आहे. ही परंपरा हजारो वर्षापासून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर चालत आलेली आदर्श परंपरा म्हणून समजली जाते. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धतीने जपली जाते. कशासाठी? तर बौद्ध संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी. म्हणून आजही लोक म्हणतात, भारत हा बुद्धाचा देश आहे. भारताला बौद्ध संस्कृतीची महान परंपरा आहे, वैभवशाली वारसा आहे. बौद्ध संस्कृतीने सुख, शांती, सुरक्षितता, मैत्री, करुणा इथे प्रदान केलेली आहे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, भाद्रपद पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा म्हणजे बौद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा अशा 12 महिन्यांच्या 12 पौर्णिमा जगभर साजऱ्या केल्या जातात. कारण ह्या पौर्णिमांचे बौद्ध जगतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील महान प्रसंग, घटना पौर्णिमांनाच घडलेल्या आहेत. मंगल दिवस म्हणून त्या प्रसंगाची बौद्ध अनुयायी वारंवार आठवण करीत असतात. सर्वांनी एक व्हा, आपापसातील मतभेद विसरा, कुशल काम करा, तथागत गौतम बुद्धांचा महान संदेश एक दुसऱ्याकडे पोहोचवत राहा म्हणून सांगत असतात. तथागत गौतम बुद्धांनी व धम्म प्रचारकांनी मानवतेसाठी केलेल्या महान त्यागाचे महत्त्व लेखन, गायन, नाटक, चित्रपट, प्रवचन, मेळावे, भाषणे, विविध स्पर्धा, चर्चासत्रे, धम्मग्रंथ वाचन, कला अशा कितीतरी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना सांगत असतात. वर्षावास हा 3 महिन्याच्या भरभराटीचा मंगलमय कालावधी म्हणून प्रत्येक गावात, प्रत्येक नगरात, विहारात उपोत्सव अष्टशील पाळून साजरा केला जात आहे. या काळात लहान मोठ्यांकडून धम्माचा अभ्यास केला जातो, चिंतन मनन केले जात असते.
भिक्खू तसेच विद्वानांद्वारे धम्मचर्चा केली जाते, धम्म प्रवचने दिली जातात, लोकांच्या शंका कुशंकांचे समाधान केले जाते. वैशाख पौर्णिमा जगभर फार श्रद्धेने साजरी केल्या जाते. सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व 563, ज्ञानप्राप्ती इसवी सन 528, तर महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 हे तीनही प्रसंग वैशाख पौर्णिमेला घडलेले आहेत. त्यामुळे बौद्ध जगतातील ते महान मंगल प्रसंग ठरतात. धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे. माणसाला संस्कारी करणे हे धम्माचे काम आहे. माणसाच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम धम्म करतो, तर माणसात उत्साह भरण्याचे काम करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्माचे हे भव्य दिव्य विशाळ रूप भावले. म्हणून त्यांनी विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर मुक्कामी धम्मक्रांती केली. 10 लाख लोकांना बुद्ध धम्माची ऐतिहासिक दीक्षा दिली. तो ऐतिहासिक क्षण धम्मचक्र परिवर्तन दिन महान मंगल दिवस म्हणून ठरला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून बौद्ध जगतातील लाखो लोक दरवर्षी दीक्षाभूमीला येऊन भेट देतात, नतमस्तक होतात, प्रेरणा घेऊन जातात. ज्यांनी शोषित, पीडित, वंचितांचा, महिलांचा उद्धार केला, अशा त्या युगपुरुष प्रकांड पंडित विश्वभूषण मानवतेचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल हा जन्मदिवस एक मंगल दिन म्हणून किंवा सण म्हणून विविध धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक उपक्रमांतर्गत राबवून जगभर फार मोठ्या उल्हासाने साजरा करीत असतात. तसेच बाबासाहेबांची पत्नी, समाजाची आई माता रमाईचा 7 फेब्रुवारी जन्मदिवस अर्थात मंगल दिवस फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, बौद्धाचार्याचे जनक, चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणून धम्मप्रचारक भैयासाहेब आंबेडकरांचा 12 डिसेंबर जन्मदिवस मंगल दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. खरे तर सण हा मंगलच असतो. मंगल म्हणजे चांगला, मंगल म्हणजे पवित्र, मनाला आनंद देणारा, चैतन्य निर्माण करणारा, लोकांच्या आस्थेचा विषय असतो. मग त्या दिवसाला सण म्हणा की मंगल दिन हा ज्याच्या त्याच्या समजण्याचा भाग आहे. या निमित्ताने लोकांचे ऋणानुबंध टिकून राहतात, मैत्री भावना वाढीस लागते, परंतु सकारात्मक ऊर्जा मिळते, जगण्याची उभारी मिळते, प्रेरणा मिळते, लोकांचे चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित होते आणि हातून कुशल कर्म घडू लागते. लोकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ लागतो. या सण मंगल दिनाच्या निमित्ताने लहान मोठे तयारीला लागत असतात. जणू काही त्या मंगल दिनाचे स्वागत करीत असतात. नवीन कपडे परिधान करीत असतात. गोडधोड पदार्थ तयार करीत असतात. मित्रमंडळी आप्तेष्टांना आमंत्रित करीत असतात. एकमेकांना शुभेच्छा देत असतात. सहभोजन करत असतात. विहारांची, घरादारांची, परिसराची, श्रद्धास्थानांची रंगरंगोटी, सजावट, साफसफाई करीत असतात. विहारात जात असतात. आदरणीय भिक्खूंकडून अष्टशील ग्रहण करतात. शिलांचे पालन करतात. 12 वाजेच्या आत भोजन करतात. रात्रीला भोजन करत नाहीत. उच्च आसनावर झोपत नाहीत. सौंदर्य प्रसादाने सुगंधाने सजत नाहीत. शृंगार करत नाहीत. शरीर स्वच्छ व निर्मळ ठेवतात. अश्लील गाणे, नृत्य बघत नाहीत. अशा प्रकारे उपवासाचे पालन करतात. काया वाचा मनाने स्वतःलाच शुद्ध करीत असतात. पौर्णिमेला संपूर्ण विधिवस विहारातच वाचन, चिंतन, मनन व धम्म श्रवण करीत असतात. हा खरे तर अष्टशील पालनाचा काळ असतो. उपासक उपासिका, लहान थोर पुष्य धूप दीपांनी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत असतात. वंदन करीत असतात. महापुरुषांच्या विचारांचे व त्यांच्या सद्गुणांचे पूजन करीत असतात. ती एक माणूस पूजा असते, वंदना असते, भावनिक प्रतिसाद असतो. सण मंगल दिनाला लहान मोठे तन मन धनाने हर्ष उल्हासाने एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करीत असतात. या निमित्ताने लोकांचा कंटाळा दूर झालेला असतो. क्षीण भाग उतरलेला असतो. लोक नव्या दमाने, प्रसन्न चित्ताने परत कामाला लागत असतात. म्हणून लहान मोठे या सण मंगल दिनाची आतुरतेने वाट पाहत असतात. एवढे मात्र खरे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.